तर जम्मू काश्मीरमध्ये सध्या शांततेचं वातावरण आहे। अमृतसरमध्ये सुद्धा सध्या शांततेचं वातावरण आहे। रात्री अचानक अमृतसरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। मात्र तुर्तास जम्मू काश्मीर असेल किंवा अमृतसर असेल या ठिकाणी सध्या शांततेचं वातावरण। जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमधली परिस्थिती हळूहळू सुरळीत होते, पूर्वपदावर येते। तर राजौरी काश्मीरमधला हा भाग नागरी वस्त्यांना इथेच पाकिस्ताननं टार्गेट केलेलं होतं। सध्या त्या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। पूंछमध्ये सुद्धा नागरी वस्त्यांना टार्गेट पाकिस्ताननं केलेलं होतं। तिथले काही नागरिक स्थलांतरित सुद्धा झालेले होते। पूंछमध्ये सुद्धा आता पुन्हा एकदा परिस्थिती हळूहळू सुरळीत होते। जम्मूमधली दृश्य आपण पाहतोय, सकाळपासूनच त्या ठिकाणी सगळे व्यवहार जे आहेत ते सुरळीत सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। शांततेचं वातावरण। अमृतसरमध्ये तुर्तास अटारी बॉर्डर आणि त्या संपूर्ण परिसरात गस्त आहेच, अधिकचा एक बंदोबस्त सुद्धा आहे। मात्र एकंदरीतच अमृतसरमधली परिस्थिती सुद्धा हळूहळू पूर्वपदावर सकाळपासून येते। ही चार दृश्य आपण पाहतोय, राजौरी, पूंछ हे दोन्ही भाग काश्मीरचे, या दोन्ही ठिकाणी नागरी वस्त्यांना पाकनं टार्गेट केलं होतं। तर थेट या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, तुम्ही हा संपूर्ण सीमावर्ती भाग जो आहे जम्मू काश्मीरमधला त्या भागात गेलेला होतात। या संपूर्ण तणावाच्या परिस्थिती दरम्यान तुम्ही तिथली परिस्थिती अनुभवलेली होती। आज सकाळपासून आता जेव्हा जनजीवन सुरळीत होत आहे आणि उद्या डीजीएमओमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे, तर या सगळ्याकडे तिथले नागरिक नेमके कसे बघतायत, काय प्रतिक्रिया उमटतायत, काय नेमकं? श्रुती, आपण पाहतो की काल 5 वाजता युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर 8 वाजेपर्यंत सगळी परिस्थिती जी आहे ती आनंदाची होती, कारण दोन्ही देशातलं युद्ध थांबलेलं होतं आणि लोकांनी भारतावरती गर्व केलेला होता। मात्र 8 वाजता पाकिस्ताननं पुन्हा रात्री कुरापती काही प्रमाणामध्ये केलेल्या होत्या। सीमावर्ती राज्य जे आहेत त्यांना टार्गेट केलेलं होतं, काही ड्रोन दिसलेले होते, LOC वरती गोळीबार केलेला होता। मात्र पुन्हा एकदा भारतानं आपला कडक इशारा जो आहे तो पाकिस्तानात दिल्यानंतर सगळी परिस्थिती जी आहे ती शांत झालेली आहे। रात्री ब्लॅकआउट करण्यात आलेले होते, मात्र सकाळपासून सगळी परिस्थिती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते। लोकांचे व्यवहार सुरू झालेले आहेत। जम्मूतली ही दृश्य आपण पाहतोय की लोक आता हळूहळू बिंदासपणे घरातून बाहेर पडतायत आणि रात्री भारतानं आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानचे जे ड्रोन्स होते ते पुन्हा त्यांच्या हद्दीमध्ये परत गेलेले होते आणि आता जम्मूमधली परिस्थिती जी आहे ती सामान्य आहे। जम्मूच नाही तर फक्त पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये जिथं सर्वाधिक हल्ले झालेले होते, सर्वाधिक नुकसान झालेलं होतं, नागरी वस्तींना पाकिस्ताननं टार्गेट केलं होतं, तिथे सुद्धा परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते। मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रात्री उशिरा जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये भारताच्या विरोधामध्ये आम्ही लढाई जिंकलेलो आहोत अशा पद्धतीचं पुन्हा एकदा जी काही आपली भूमिका आहे ती मांडलेली होती आणि त्या भूमिकेवरती पुन्हा एकदा नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते की पाकिस्तानला जागा दाखवण्याची ही एक वेळ होती। मात्र उद्या दोन्ही डीजीएमओ मध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून दहशतवादाचा जो काही मुद्दा भारतानं लावून धरलेला होता, ज्या मुद्द्यावरती चर्चा केलेली होती, त्याच्या व्यतिरिक्त काश्मीर सारखा मुद्दा असेल किंवा सिंधू नदीचा करारचा मुद्दा असेल त्याच्यावरती सुद्धा चर्चा करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामुळे ते मुद्दे बाजूला ठेवून फक्त दहशतवादाला थारा देता येणार नाही आणि अशा पद्धतीच्या कुरापती जर पाकिस्तानकडून पुन्हा झाल्या तर ते एक युद्धाचे तोंड जे फुटू शकतं, त्या पद्धतीची भूमिका आम्ही समजू, अशा पद्धतीची भूमिका आपली भारतानं कायम ठेवलेली आहे। त्यामुळे आता जम्मू मधली परिस्थिती सामान्य वाटते आहे। कालपासून लोकांना दिलासा मिळालेला आहे आणि ज्या सीमावर्ती राज्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं किंवा शहरांना टार्गेट करण्यात आलेलं होतं तिथल्या लोकांमध्ये आता घबराटीचं वातावरण नाहीये, कारण रात्रीपासून परिस्थिती इथे पूर्णपणे शांत आहे। कुठल्याही पद्धतीचे हल्ले रात्री उशिरानंतर झालेले नाही आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण पुढच्या काही दिवसांमध्ये राहण्याची शक्यता आहे। मात्र उद्याची दोन देशांच्या डीजीएमओ मधली जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या डीजीएमओ मध्ये काय नेमकी चर्चा होते, दोन्ही देश कुठल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन चर्चा करतात, काय नेमके सामंजस्य करार जो झालेला आहे तो कशा पद्धतीने चालू ठेवायचा, ह्या मुद्द्यांना घेऊन उद्याची चर्चा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मात्र आता जम्मू काश्मीर मधला भाग असेल, पूंछ राजौरी सेक्टर मधला भाग असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं होतं तिथे रात्री उशिरापासून आतापर्यंतची परिस्थिती आपण पाहिली तर परिस्थिती पूर्णपणे सामान्य असल्याचे पाहायला मिळते आहे। नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच जोडलेले राहा। थेट जाणार आहोत जैसलमेरमध्ये। तर त्या ठिकाणी गिरीश, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, उद्या डीजीएमओची चर्चा आणि गेले काही दिवसचं जे वातावरण होतं, तर आता या सगळ्याकडे तिथले नागरिक नेमके कसे बघतात, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? आता परिस्थिती पूर्वपदावर येते, मात्र उद्या होणाऱ्या चर्चेच्या संदर्भात नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? नक्की श्रुती, आपण पाहतोय की जैसलमेरची जी बॉर्डर लाईन आहे पाकिस्तान सोबतची आणि संपूर्ण राजस्थानची जी बाउंड्री आहे पाकिस्तान सोबतची ती जवळपास 1000 किलोमीटरची आहे आणि अगदी जवळचा हा संपूर्ण परिसर मानला जातो जैसलमेर। मी थेट दृश्य तुम्हाला दाखवतो की
80 किलोमीटर लांब पाकिस्तान आहे, इंटरनॅशनल बॉर्डर आहे आणि त्यामुळे इथली जी परिस्थिती आहे, नागरिकांचं असं म्हणणं आहे की भारतानं ज्या पद्धतीनं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे त्याचं तर स्वागतच करतो, पण ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती भारतासाठी सुद्धा, कारण पाकिस्तान घोडग्यावर आला होता आणि त्यामुळे त्याला कुठेतरी झुकवलं जाऊ शकलं असतं. आणखी जास्त जर 2-3 दिवस हे युद्ध सुरू असतं किंवा आणखी जास्त हल्ले पाकिस्तानवर झाले असते मिसाईलने, तर पाकिस्तान पूर्णपणे सिरियासारखी अवस्था पाकिस्तानची भारतानं करून ठेवली असती. पण तसं काही होताना पाहायला मिळालं नाही, याचं एक शल्य कुठेतरी नागरिकांच्या मनात सुद्धा आहे. पण आपण जर पाहिलं तर काल रात्री उशिरा पुन्हा एकदा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन जैसलमेरमध्ये केलं, बाडनेरमध्ये केलं आणि आसपासच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज ऐकू आले. जवळपास 9 स्फोटांचे आवाज या ठिकाणी ऐकू आले आणि यानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं जे वातावरण आहे ते रात्रभर होतं. सायरन वाजले, यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॅकआउट कंप्लीट करण्यात आलं होतं. पण आता सध्या परिस्थिती सामान्य वाटते, कारण रात्री उशिरानंतर कुठलेही स्फोटाचे जे आवाज आहेत ते या ठिकाणी ऐकू आले नाही आणि हळूहळू जेव्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल तेव्हा नेमकं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण उद्याची जी बैठक आहे त्याकडे सुद्धा नागरिकांचं लक्ष लागू नये. नक्कीच गिरीश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. थेट जाऊया अमृतसरमध्ये. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे त्या ठिकाणाहून आहेत. प्रदीप, अमृतसरमध्ये काल रात्री सुद्धा अचानक ब्लॅकआउट झालं. गेले काही दिवसांचे जे हल्ले आहेत ते अमृतसरमध्ये तिथल्या नागरिकांनी प्रत्यक्ष ती सगळी परिस्थिती अनुभवली. उद्याच्या चर्चेकडे ते नेमके कसे बघतायत, काय त्यांच्या भावना आहेत, या सगळ्या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? श्रुती, खरं तर आपल्याला माहिती आहे की काल ज्यावेळेस पठाणकोटच्या पंजाब राज्यातल्या पठाणकोट शहरामध्ये ज्यावेळेस पाकिस्तानी ड्रोन जे आहे ते दिसायला लागले, त्यानंतर अमृतसरमध्ये अचानकपणे ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलं आणि सायरनचे आवाज झाल्यानंतर संपूर्ण अमृतसर शहर जे आहे ते अंधाराखाली गेलेलं होतं. मात्र अमृतसरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की अमृत शहर अजूनही रेड अलर्टमध्ये आहे. दिवसा कधी कोणत्याही क्षणी सायरन जे आहे ते वाजवले जाऊ शकतात, त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा पद्धतीचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमृतसर शहरापासूनच जवळ असणाऱ्या अटारी बॉर्डर, म्हणजे जिथं खरं तर भारत पाकिस्तान सीमा आहे, त्या सीमेवरती सुद्धा तणावपूर्ण शांतता जी आहे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही देशांदरम्यान युद्ध जे आहे ते थांबल्याचे काल चर्चा झालेल्या होत्या. मात्र काल पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि पाकिस्तान सीमेपासून अगदीच जवळ असणारं खरं तर जे अमृतसर शहर आहे त्या अमृतसर शहराला सुद्धा पाकिस्तानकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. मात्र काल अचानकपणे अमृतसर शहर जे आहे ते ब्लॅकआउट करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका. सध्या आपण भारत पाकिस्तान या सीमेवरती जर पाहिलं तर तणावपूर्ण शांतता जी आहे आपल्याला पाहायला मिळते. अत्यावश्यक कामाशिवाय कुणालाही घराच्या बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. मात्र जे लोक अमृतसर पासून पुढे अटारी बॉर्डर पर्यंत येतात त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की या बॉर्डरवरती कुणी येण्याचा प्रयत्न करू नका. अत्यावश्यक काम असेल, इथले गावकरी आहेत त्यांना खरं तर इथं ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जातो. मात्र ही संपूर्ण भारत पाकिस्तान सीमा जी आहे ती सील करण्यात आलेली आहे आणि अमृतसर शहर अजूनही अलर्टवरती आपल्याला पाहायला मिळते. रेड अलर्टमध्ये जरी असला तरी सुद्धा ज्यावेळेस सायरन वाजतील त्यानंतर लगेचच आपण आपली सुरक्षितता घ्या अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे. मात्र अमृतसर शहरामध्ये पोलीस प्रशासन असेल, आपली आर्मी BSFचे जवान असतील, त्याचबरोबर पंजाब पोलीस असेल, यांच्या संयुक्त संपूर्ण सरावादरम्यान खरंच सांगण्यात येते की जोपर्यंत सायरन वाजणार नाही तोपर्यंत काळजी घ्या. सायरन वाजल्यानंतर प्रत्येकाला जे आहे ती काळजी घ्यावी लागेल. अजूनही अमृतसर शहर जे आहे ते रेड अलर्ट मध्ये पाहायला मिळते. मात्र भारत पाकिस्तानी सीमेवरती तणावपूर्ण शांतता जी आहे आपल्याला पाहायला मिळते, कारण इथून अगदी 20 किलोमीटर अंतरावरती हे अमृतसर शहर आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सीमेवरती जरी सुद्धा तणावपूर्ण शांतता असली तरी सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात येते अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका आणि अमृतसर शहर जे आहे ते अजून रेड अलर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कृष्णा, गिरीश आणि प्रदीप, तुम्हा तिघांचेही धन्यवाद. तुर्तास तुम्ही आमच्यापर्यंत या तिथली संपूर्ण परिस्थिती पोहोचवलीत त्यासाठी. अपडेट्स वेळोवेळी घेत राहू.